हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे एसआरजीएस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रहो, महावितरणची आपण विद्युत सहाय्यक भरतीसाठी गेल्या याच्या अगोदर 4 भाग आपण केले। या 4ही भागाला तुम्ही अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। अत्यंत उपयोगी पडावी, तुमच्या परीक्षेला अत्यंत मदत व्हावी याच हिशोबाने हा संपूर्ण भागाची आपण सिरीज तयार केलेली आहे। त्या सिरीजमध्ये तुमचे संपूर्ण संभाव्य प्रश्न घेतले जातात। आपण बाहेर राज्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात की आतापर्यंत ज्या एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत त्याच प्रश्नाची या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत की जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये अत्यंत चांगलं घवघवीत यश मिळावं हीच आमची एक मनोकामना त्यासाठी असणार आहे। साधारणतः या परीक्षेमध्ये आपला एक कॉन्फिडन्स बिल्डअप व्हावा, आपल्याला एक आत्मविश्वास यावा की नाही मला या परीक्षेमध्ये यश येणारच आहे आणि म्हणून आपण चॅप्टर वाईज अत्यंत महत्त्वाची असलेली प्रश्न या ठिकाणी घेत आहोत आणि ती प्रश्न काय होते तर तुमचे अत्यंत परफेक्ट होणार आहेत। एकाच प्रश्नापासून आपण अनेक प्रश्न कसे विचारले जातात त्याचा सुद्धा या ठिकाणी चर्चा करत आहोत। म्हणजे त्या एकाच प्रश्नावर आपण अनेक प्रश्न कशी करता येतात तेही प्रश्न आपण पाहिले पाहिजेत आणि त्या ठिकाणी आपला जो अभ्यासाचा पाय तो आपण भक्कम केला पाहिजे। चला तर साधारणतः आपण फार लकी आहोत की आपली ही एक्झाम आहे ते ही साधारणतः जून ते जुलै महिन्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यानंतरही कदाचित 1-2 महिन्यानंतर झाला आहे। तुम्हा सर्वांना एक 3 ते 4 महिन्याचा हा कालावधी चांगला तयारी करण्यासाठी मिळणार आहे। तुमची तयारी सुद्धा चांगली होणार आहे आणि म्हणून तुमचं घवघवीत यश त्या ठिकाणी मिळणार आहे। हे घवघवीत यश मिळण्यासाठी आपण काय करता, आपला अभ्यास हा चांगला करायचा आहे। जर एसआरजीएस अकॅडमीला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एसआरजीएस अकॅडमी कॉम्पिटिटिव्ह या चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करा, कारण यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। प्रत्येक चॅप्टर वाईज आपण 25ही चॅप्टर काय करत आहोत, त्या 25 चॅप्टरचे रोजचे 20 प्रश्न आपण तुम्हाला देत आहोत। त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं आणि त्यातून तुमची तयारी आहे ती अधिक चांगल्या स्वरूपाची याची तुम्हाला PDF सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि त्या PDF वरून तुमचा अभ्यास सुद्धा हा चांगला होईल आणि म्हणून आपण काय करणार आहोत तर या तयारीसाठी तुम्ही सर्वांनी सज्ज राहायचं आहे। चला तर मग आपण काय करूया तर आज आपण इथे DC सर्किट DC सर्किट हे जे चॅप्टर आहे त्या सर्किट या चॅप्टरला आपण काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत। याच्यावरचे जे 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न होता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे आंतरराष्ट्रीय एकक रिकामी जागा आहे व त्याचा सिम्बॉल रिकामी जागा आहे। आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्ससाठी जे आंतरराष्ट्रीय एकक आहे त्याला काय तर व्होल्ट हे वापरलं जातं। काय वापरलं जातं तर व्होल्ट वापरलं जात असतं आणि त्याला जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल हा V आकाराने दाखवला जातो। कोणत्या आकाराने दाखवला जातो तर V आकाराने दाखवला जात असतो। तर इथे लक्षात ठेवायचं ते त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स त्याला शॉर्ट फॉर्म काय तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा EMF काय तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा शॉर्ट फॉर्म काय तर कधी कधी असाही प्रश्न केला जातो EMFचा शॉर्ट फॉर्म तर EMF याचा लॉंग फॉर्म सांगा काय तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं विचारलं जातं आणि याला काय म्हटलं जातं तर व्होल्ट या एककाने मोजलं जातं आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तर त्याचा V हा वापरला जातो। त्यानंतरचा प्रश्न होता विद्युत मंडळात सर्किटमध्ये करंट वाहण्यास होणाऱ्या अडथळ्यास रिकामी जागा म्हणतात आणि हा या संकेतक चिन्हाने ओळखला जातो। आता विद्युत मंडळामध्ये जो अडथळा आहे रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणतो त्या रेजिस्टन्स काय केलं जातं ओळखलं जातं तर पर्याय क्रमांक 1 आहे त्यातला आणि त्याच्यासाठी काय वापरतो आपण इंग्रजी अक्षर R इथे वापरत असतो। म्हणजे त्याचा संकेतांक काय तर हा R आहे। म्हणजे R या संकेतकाच्या चिन्हाने आपण त्याला ओळखत असतो। म्हणजे विद्युत मंडळाची सर्किटमध्ये जो करंट आहे तर करंटसाठी आपण सिम्बॉल काय वापरतो इथे I वापरत असतो, परंतु इथे तो रेजिस्टन्स काय करतो तर इथे रेजिस्टन्स मात्र आपण R याने लिहित असतो आणि म्हणून त्या करंट वाहण्यास होणाऱ्या अडथळ्यास काय म्हणलं जातं आपण तर इथे रेजिस्टन्स म्हणतात आणि तो कशाने वापरला जातो तर इथे R याने वापरतात। त्याला रेजिस्टन्ससाठी वाहक आणि करंटसाठी I आपण वापरत असतो। तर नंतरचा प्रश्न पाहूया तापमान कायम असताना तापमान कायम असताना कोणत्याही पूर्ण इलेक्ट्रिक मंडळातून वाहणारा इलेक्ट्रिक करंट हा व्होल्टेजच्या रिकामी जागा प्रमाणात असतो आणि रेझिस्टन्सच्या रिकामी जागा प्रमाणात असतो। रेझिस्टन्स या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे व्होल्टेजच्या आहे तर तो समप्रमाणात असतो। असा असतो तर समप्रमाणात म्हणजे पर्याय क्रमांक 2 यातलं बरोबर असणार आहे आणि रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो। कसा असतो तर व्यस्त प्रमाणात
असतो। या दोन्ही गोष्टी सर्वात लक्षात घ्यायच्या होत्या की विद्युत मंडळात जेव्हा करंट वाहतो तेव्हा तो व्होल्टेजच्या समप्रमाणात असतो। व्होल्टेजचा कसा असतो तो समप्रमाणात असतो आणि रेझिस्टन्सच्या तो अपोजिट असतो। रेझिस्टन्सच्या कसा असतो तो अपोजिट म्हणजे व्यस्त प्रमाणात दिलेला असतो। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया 4 क्रमांकाचा। सर्किटला 10 व्होल्ट बॅटरी आणि 5 ओहमचा रेझिस्टन्स जोडला असेल तर करंटची किंमत शोधून काढा। आता करंटची किंमत काढत असताना करंट लिहित असताना आपण आय या अक्षराने लिहितो, त्याचं सूत्र आहे आय, त्यानंतर व्ही अपॉन येथे रेझिस्टन्स आहे, व्होल्ट अपॉन रेझिस्टन्स आहे। तर इथे आपल्याला करंट काढायचं आहे। आपल्याला काय दिलं आहे तर व्होल्ट किती देण्यात आला आहे तर 10 व्होल्ट आहे आणि रेझिस्टन्स किती आहे तर 5 ओहम आहे, म्हणून 5 1 5 5 दोन्ही 10 या ठिकाणी घेतलं तर मग काय होतं इथे 2 इथे एम्पियर, तर त्याला 2 एम्पियर हा करंट देते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे। आता या ठिकाणी कधी कधी तुम्हाला दिलं असेल की इथे 20 व्होल्ट आहे, इथे 20 व्होल्ट आहे आणि या ठिकाणी जर समजा रेझिस्टन्स दिला असेल तुम्हाला की इथे 20 व्होल्ट जर दिला असेल तर इथे 4 जर रेझिस्टन्स दिला तुम्हाला तर तोही तुम्हाला काढता आला पाहिजे। त्यावेळेस काय तर इथे जर व्होल्टेज किती असेल 20 आहे आणि ओहम इथे 4चा दिला असेल तर 4 पंचे 20 इथे तुम्हाला म्हणजे 5 एम्पियर करंट तिथे होईल। म्हणजे असं संख्या जरी बदलून दिली तर हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, हे पाठच करून ठेवायचं आहे। हे सूत्र असे पाठ झाले पाहिजे। आय बरोबर व्ही अपॉन आर म्हणजे रेझिस्टन्स आहे, त्याहून आपल्याला काय करायचं त्याची किंमत काढता येते। किंमत किती जर दिली असेल तर ती बदलून आपल्याला काढता आली पाहिजे। त्यानंतर येथे एका सर्किटमधून 2 एम्पियर करंट वाहत असेल तर 20 ओहम रेझिस्टन्स भोवती असलेले व्होल्टेज काढायचं असेल। आता पहिलं होतं आपल्याला काय काढलं आपण करंट काढला, या ठिकाणी व्होल्टेज काढायचं आहे। व्होल्टेज जर काढायचं असेल तर काय करायचं जातं आपल्याला V इजिकल टू काय असेल तर V इजिकल टू आपल्याला काय करतं इथे म्हणजे व्होल्टेज आहे आणि म्हणजे करंट इथे रेझिस्टन्स आहे आणि त्यानंतर करंट आहे, तर करंटचा आय गुणिला रेझिस्टन्सचा आर आपण वापरतो। आता व्होल्टेज काढायचं आहे, मग आपला रेझिस्टन्स किती देण्यात आलेला आहे तर 2 देण्यात आलेला आहे, 2 एम्पियर आहे आणि रेझिस्टन्स किती आहे तर या ठिकाणी 10 ओहम आहे, म्हणजे 10 दुनी 20 व्होल्ट तयार होईल, काय 20 व्होल्ट तयार होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर असेल। म्हणजे इथे सूत्र काय होतं तर व्होल्ट काढायचं असेल तुम्हाला तर करंट इंटू रेझिस्टन्स, करंट इंटू रेझिस्टन्स हे सूत्र वापरायचं, करंट इंटू रेझिस्टन्स। व्होल्ट काढायचं असताना करंट इंटू रेझिस्टन्स हे सूत्र आहे। त्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण काय पाहिलं तर इथे आपल्याला काय करायचं करंट काढायचं आहे, करंट काढायचं आहे म्हणून व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स, व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स काढलेलं आहे। इथे करंट काढायचं आहे म्हणजे आपल्याला करंट काढायचं आहे म्हणून आय बरोबर व्ही अपॉन इथे भागीला केला आहे, व्होल्टेज भागीला आपण रेझिस्टन्स केला आहे। पण या ठिकाणी मात्र आपण काय केलं आहे तर इथे आपलं व्होल्टेज काढायचं आहे, व्होल्टेजचं सूत्र काय तर इथे करंट इंटू करंट गुणिला रेझिस्टन्स, करंट गुणिला रेझिस्टन्स वापरायचं आहे। किती बरोबर लक्षात ठेवायचं आहे ते जर आपण लक्षात ठेवलं ही सूत्र कधी कधी कन्फ्यूज होतात, व्ही कुठे घेऊ, आय कुठे घेऊ, आर कुठे घेऊ, ह्या आपल्याला गोष्टी लक्षात आल्या पाहिजे। आता व्ही व्होल्टेज काढायचं आहे म्हणजे व्ही आहे म्हणजे काय तर व्होल्टेज काढायचं, त्यानंतर मग आपण काय तर हे करंट आहे आणि त्यानंतर गुणिला त्याला रेझिस्टन्स घ्यायचं होतं। आदल्या अगोदर आपल्याला काय सांगितलं होतं, आपण आदल्या अगोदरच्या प्रश्नामध्ये त्या प्रश्नामध्ये आपल्याला करंट म्हणजे हे काढायचं आहे, आपल्याला जे करंट काढायचं आहे त्या करंटसाठी काढण्यासाठी व्होल्टेज भागीला रेझिस्टन्स, व्होल्टेज भागीला रेझिस्टन्स असे सूत्र ही नेहमी करता आपण लक्षात ठेवली की जास्त आपल्या किमतीच टाकायचे काम असतात। त्यानंतर आहे इलेक्ट्रिक करंटचा मार्ग सप्लाय सोर्सच्या माध्यमातून, सप्लाय सोर्सच्या रिकाम जागा टोकाकडून रिकाम जागा टोकापर्यंत जात असताना मध्येच कुठे ओपन झाला, काय झाला तर ओपन, या शब्दावर लक्ष केंद्रित करा। ओपन होतो तेव्हा त्यास ओपन सर्किट असे म्हणतात। तुम्हाला ओपन सर्किट कशाला म्हणतात, आता हा प्रश्न दुसरा विचारू शकतो। इलेक्ट्रिक करंटचा मार्ग सप्लाय सोर्सच्या माध्यमातून पॉझिटिव्ह टोकाकडून निगेटिव्ह टोकापर्यंत जात असताना मध्येच कुठे ओपन होत असेल त्यास रिकामी जागा सर्किट असे म्हणतात, असा प्रश्न केला। रिकामी जागा सर्किट असे म्हणतात, तर काय करावं लागेल आपल्याला त्याला ओपन सर्किट आहे असं म्हणावं लागणार आहे। म्हणजेच काय तर आपल्याला इथे पर्याय क्रमांक 1 पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे कुठे जाते तर पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे तो जात असतो। त्यानंतरचा प्रश्न आपण घेणार आहोत, विद्युत शक्तीचे एकक वॅट असून ते इंग्रजी कोणत्या अक्षराने दाखवतात तर पी अक्षराने, पॉवर या अक्षराने दाखवतात, म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्यातला बरोबर होता। कोणता पर्याय क्रमांक 4 क्रमांकाचा पर्याय बरोबर होता, तो पॉवर या शब्दाने म्हणजे पी या शब्दाने दाखवला जातो।
त्यानंतर 1000 वॅटचा लॅम्प 1 तास जाळला असता तेथे खर्च होणाऱ्या ऊर्जेस रिकामी जागा असे म्हणतात. तर आता ऊर्जा जी आहे तर ऊर्जा म्हणजे एनर्जीसाठी आपण ई वापरतो आहे. मग एनर्जी काढायची असेल तर पी म्हणजे पॉवर आणि त्याला नंतर काय लागतं तर समजा पी आणि त्याच्या सोबत असणारा जो आहे तर तो टाइम आहे. तर तो टाइम आहे टी आहे. पी गुणिला टी म्हणजे पॉवर गुणिला टाइम, पॉवर गुणिला टाइम आपल्याला वापरावा लागतो. आता या ठिकाणी आपल्याला काय झालं तर येथे एनर्जी काढायची आहे 1000 वॅट. किती वापरला तर आपण 1000 वॅट आहे आणि नंतर टाइम किती दिला तर त्याला गुणिला 1 तास आहे. 1 तास 1 आवर्स त्याला म्हटलेलं आहे. तर याला इथे जर लिहित असताना हे काय करतो आपण तर या ठिकाणी इथे 1000 वॅट किंवा काय लिहितो आपण त्याला जर समजा किलो वॅटमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर आपण त्याला 1000 डिवायडेड करतो. म्हणजे हे 3 गेले, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, म्हणजेच काय होतं तिथे 1 किलो वॅट आवर्स, 1 किलो वॅट आवर्स हे त्याचं उत्तर येतं. म्हणजे त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं 1000 ने करायचं आहे. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. काय तर पर्याय क्रमांक 1 आहे. काय सूत्र आहे त्याचं तर एनर्जी बरोबर पॉवर गुणिला टाइम, पॉवर गुणिला टाइम हे सूत्र पाठ लक्षात ठेवायचं. एनर्जी काढत असताना ऊर्जा काढत असताना आपल्याला पॉवर गुणिला टाइम वेळ किती लागला हे त्यात लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून तिथे त्या ठिकाणी पॉवर तुम्हाला लिहायचं आहे. वॅट आपण ज्याला म्हणतो आहे ते वॅट काढायचं असेल तर इथे पॉवर आहे. आपल्याला पॉवर म्हणजेच वॅट हा शब्द वापरला जातो. त्यानंतर आहे आता 750 वॅट म्हणजे 250 व्होल्टेजची एक इलेक्ट्रिक इस्त्री 90 मिनिटे चालवली असती ती रिकामी जागा ऊर्जा घेईल. काय घेईल ती रिकामी जागा ऊर्जा. पहिल्यासारखं सूत्र होतं. काय होतं तर सूत्र आहे. काय सूत्र आहे तर एनर्जी बरोबर पॉवर गुणिला टाइम, पॉवर गुणिला टाइम. आता एनर्जी काढायची आपल्याला. आपण हे सूत्र घेतलं आहे. मग इथे पॉवर गुणिला इथे टाइम आहे, पॉवर गुणिला टाइम आहे. पॉवर किती आपल्याला या ठिकाणी 750 देण्यात आलेला आहे की नाही. पॉवर किती दिला तर 750 वॅट आहे. नंतर गुणिला टाइम किती दिला. आता हे 90 मिनिट म्हणजे काय तर आपण 60 मिनिटाचा 1 तास म्हणजे काय होईल तर याचं आपण तासामध्ये रूपांतर करताना 1.5 तास, 1.5 तास होईल. काय तर म्हणजे 1.5 तास झाला. इथे गुणिला आपण काय करतो तर 1.5 तास असे आवर्स घेतो. काय घेतो त्याला आवर्स घेतो असतो. तर याचा गुणाकार केला असेल आणि त्याला भागीला किलो वॅटमध्ये गुणायचे असेल तर त्याला आपण 1000 भागीला करत असतो. आता या ठिकाणी आपण जर याची गुणाकार जर केला 750 ने 1.5 ने जर गुणला असेल तर किती येतो त्याचा गुणाकार. तर गुणाकार तो येतो 1125 येते. 1125 आहे. 1125 त्याला म्हटलं जातं की म्हणजे तेवढ्या प्रकारचं 1125 त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तिथे 1125 आहे. तर 1125 ला भागीला आपण जर काय केलं तर 1000 ने गुणलं असेल तर 3 शून्य इकडे टिंब द्यायचं आहे. म्हणजे काय होईल लिहिताना आपल्याला कसं लिहावं लागेल. जर समजा 1125 जर लिहिलं असेल तर तिथे किलो वॅट न लिहिता काय लिहावं लागेल तिथे फक्त वॅट आवर्स लिहितो आपण. काय लिहितो त्याला वॅट आवर्स लिहितो. आणि जर किलो वॅट आवर लिहायचं असेल तर 1.125 किलो इथे वॅट आवर्स. कारण की किलोनी गुणायचं असेल तर त्याला 1000 ने आपण त्याला गुणत असतो. हे 3 शून्य आहेत म्हणून या ठिकाणी आपण 3 शून्य इथे अलीकडे दिले आहेत. म्हणून त्यातलं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर. पर्याय क्रमांक आहे तर 1 बरोबर. लक्षात आलं. काय कसं केलं तर आपण 750 गुणिला 1.5 चा गुणाकार केला तर 1125 आला होता. 1125 आला आहे तर त्या ठिकाणी काय केलं तर आपण 1000 ने जर त्याला भागितलं असेल तर शून्य कुठे येतो तर या 1 पॉईंटच्या नंतर येत असतो. आणि लिहित असताना सुद्धा ही 2 पद्धतीने लिहिता येतं. 1125 वॅट आवर लिहितो आणि किलो वॅट आवर लिहायचं असेल तर 1.125 किलो वॅट आवर्स आपण लिहित असतो. म्हणजे अशा 2 पद्धतीने सुद्धा त्याला आपल्याला लिहिता येतं. पण यात आपल्याला पर्याय काय देण्यात आला तर 1.125 किलो वॅट आवर्स दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 या दोन्ही पद्धती आपल्याला माहीत असाव्या. कधी कधी तर असाही पर्याय देऊ शकेल. पर्याय काय होतील तर परीक्षक आपला परीक्षा घेत असतो आणि ती परीक्षा घेत असताना तो काय करतो तर त्याचे पर्याय कसे टाकतोय त्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजेत. त्यानंतरचा प्रश्न बघायला
आता 40 वॅट ट्यूबलाईट, 40 वॅटची ट्यूबलाईटचे 5 नग, किती नग आहेत? 5 नग 5 तास चालवल्यास येथे ऊर्जा किती खर्च होईल? त्याच पद्धतीचं आहे. काय तर या ठिकाणी आपल्याला एनर्जी बरोबर पॉवर इंटू टाइम वापरायचा आहे. आता इथे 40 वॅटच्या ट्यूबलाईट किती येतं? ह्या 5 आहेत, म्हणून या दोघांचा गुणाकार पहिल्यांदा घेऊया. 4 पंचे 20 आणि पुन्हा 0 जर दिला तर हे होतील 200 वॅट. किती झालं? हे 200 वॅट. किती तास चालवलेत आपण? एनर्जी पॉवर किती लागला आपल्याला? 200 वॅट आहे. आणि नंतर किती तास चालवली आपण? 5 तास चालवली आहे की नाही. मग याला काय करतात? 200 गुणिले 5 जर केले असेल तर 1000 होतात. आणि किलो वॅटमध्ये त्याला डिवायडेड करायचं असेल तर पुन्हा आपण त्याला 1000नी इथे भागत असतो. म्हणून हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले आणि म्हणून काय तर 1 किलो वॅट. म्हणून पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. लक्षात आलं? काय करू? 40 वॅटचे 5 ट्यूब नग आहे तर म्हणून 40 गुणिले 5 घेतले म्हणून हे 200 वॅट झाले. म्हणजे किती झाले तर 200 वॅट झाले होते. या 200 वॅटला 5 तास चालवलेला आहे म्हणून पुन्हा 200 गुणिले 5 म्हणून आपण 1000 केलं होतं. किलो वॅट अवर्समध्ये त्याला ट्रान्सफर करायचं म्हणून 1000नी भागितलं तर हे 3 शून्य कटले म्हणून एकाला 1 राहिला आहे. मग काय तर 1 किलो वॅट. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. सूत्र काय तर एनर्जी बरोबर पॉवर येते इंटू येथे टाइम्स, हे की नाही, पॉवर गुणिला टाइम्स हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आता एखाद्या इंजिन पंप मोटरमध्ये जी पॉवर विकसित होते त्यास रिकामी जागा पॉवर असे म्हणतात. आता इंजिन पंप मोटरमध्ये जी पॉवर तयार होत असते त्या पॉवरला काय म्हणतात? इंटिग्रेटेड पॉवर, द हॉर्स पॉवर, इंटिग्रेटेड पॉवर किंवा हॉर्स पॉवर असं म्हटलं जातं. त्याचं शॉर्ट फॉर्म काय? इंटिग्रेटेड हॉर्स पॉवर, IHB, सॉरी IHP आहे ते, तर P आहे, IHP इंटिग्रेटेड हॉर्स पॉवर असं म्हटलं जातं. आता यापासून जी इंजिन पंप आणि मोटर याच्यापासून जी लाईन तयार पॉवर होत असतो ती पॉवर ही काय तर ब्रेक हॉर्स पॉवरपेक्षा जास्त असते. काय असते? ती जास्त स्वरूपाची असते. आता ब्रेक हॉर्स पॉवरचा शॉर्ट फॉर्म काय तर BHP आहे. काय तर BHP आहे. इथे ब्रेक हॉर्स पॉवरला ते याचा शॉर्ट फॉर्म आहे BHP आणि इंटिग्रेटेड किंवा इंटिग्रेटेड हॉर्स पॉवरला IHB. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो IHBचा लॉंग फॉर्म लिहा, लॉंग फॉर्म लिहा किंवा त्याचे पूर्ण रूप लिहा. नंतर याचे इंडिकेटेड हॉर्स पॉवरचं जे शॉर्ट फॉर्म काय तर तो लिहा, शॉर्ट फॉर्मचा लॉंग फॉर्म काय असाही प्रश्न तुम्हाला फिरून विचारला जातो. पण त्या प्रश्नाचा आपण सर्वांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत आपण असा अभ्यास करणार, चौकस अभ्यास केला पाहिजे. चौकस अभ्यास जर केला असेल तर आपल्याला प्रश्न विचारणार आणि कसाही जरी विचारला तरी त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. चाकुरीबद्ध न राहता चौकसपणे अभ्यास करायचा आहे. आपला आपण जागृत ठेवायचा आहे. आपल्याला जर समजा यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी आपण स्वतःचा आत्मविश्वास आपण जागृत ठेवला पाहिजे. त्यासाठी आपण अगदी आळस विरहितपणे हा संपूर्ण जी सिरीज आहे ती सिरीज आपण बघितली पाहिजे. कारण की आपला सर्वात मोठा आपले आजपर्यंत यशस्वी न झालं त्याचं कारण काय तर आपलं त्यासाठी आळस, आपल्या अंगी जो आळस आहे, जो कंटाळा आहे तो कंटाळा आपण झटकला पाहिजे. आणि आता मला यावेळेस यशस्वी व्हायचं आहे त्यासाठी मी तयार असलं पाहिजे. आणि त्यासाठी जर तयार राहायचं असेल तर संपूर्ण ही शृंखला 25 लेसनवरचे आपण 20 क्वेश्चन ते काढत आहे. त्याच्यानंतरचे 50 प्रश्न तुम्हाला सरावासाठी देत आहेत. म्हणजे जवळपास तुमचा संपूर्ण साठा, तुमचा कोणताही प्रश्न जरी आला तरी तो प्रश्न तुमचा त्यातून सुटणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेलच. आणि म्हणून त्यासाठी ही संपूर्ण सिरीज तुम्ही बघायची आहे. ही सिरीज पाहण्यासाठी SR Genius अकॅडमीला काय करा तर सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत असतं. आणि ते नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपण सबस्क्राईब केलं पाहिजे, त्याला लाईकही केलं पाहिजे ते. आणि कारण तुमच्या लाईकमुळे आम्हाला एक एनर्जी मिळते आणि पुन्हा आम्ही व्हिडिओ हे चांगली बनवत असतो. तुमच्यासाठी जितकं चांगलं ज्ञान आम्हाला देता येईल ते ज्ञान तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर आपणही बघायचं, आपल्या मित्राला सुद्धा ते आपण सांगायचं आहे. तर यानंतर बघाल काय असेल तिथे IHP आणि BHP आहे. तर इथे IHP काय तर ही ग्रेटर आहे, IHP काय तर ही ग्रेटर, BHP म्हणजे या BHP पेक्षा ही IHP ही ग्रेट आहे. म्हणजे याचं जे व्होल्ट आहे इथे लॉस होत नाही, BHP मध्ये लॉस होतो. कारण की ते फिरत असताना सॉफ्टवेअर विद्युत तयार होत असते किंवा पॉवर तयार होत असते तर आपला त्याचा लॉसेस तिथे येत असतो. परंतु इथे मात्र काय होतं तर ते इंटिग्रेटेड हॉर्स पॉवर ती लॉस होत नाही आहे. म्हणून IHB ही ग्रेटर आहे. नंतरचा प्रश्न,
कोणत्याही विद्युत मंडळात एखाद्या जंक्शन बिंदूकडून येणाऱ्या सर्व प्रवाहाची बेरीज ही नेहमी जंक्शन बिंदूकडून जाणाऱ्या सर्व प्रवाहाची बेरीज असते। तो रिकामी जागा नियम आहे। कोणाचा? तर किरचॉफचा करंट नियम आहे। तो किरचॉफचा काय तो करंट नियम आहे। जेवढी जंक्शन बिंदूकडून येते आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्हीची जी बेरीज आहे ती सारख्या स्वरूपाची आहे। हा किरचॉफचा करंटचा नियम आहे आणि म्हणून तो नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे। त्यानंतर येथे 25 वॅट व 100 वॅटच्या बल्बला समान सप्लाय जोडल्यास तेथे रेझिस्टन्सचे प्रमाण कसे असेल? या पर्यायापैकी तुम्हाला 4 1 आहे, 1 4 आहे, 2 1 2 आहे किंवा 2 1 आहे असं सप्लाय होता। आता 25 या ठिकाणी आहे आणि तिकडे काय तर 100 आहे। आता 25च्या किती पट्टीमध्ये 100 आहे? तर याला भाग जर दिला आपण तर 25 1 25 आणि 25 चूक 100 म्हणजे काय होईल? तर इथे 1 तर इथे 4 रेझिस्टन्स लागेल। काय लागेल? तर इथे 25 ला 1 रेझिस्टन्स जर दिला असेल तर 100 वॅटला किती लागेल? तर 4 रेझिस्टन्स लागेल आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता आहे? तर 2 हे बरोबर आहे। 1 4 1 4 हे समजून घेतलं पाहिजे। इथे किमती वाढू शकतात, इथे 50 होऊ शकते, इथे 200 होऊ शकतं, इथे 50 होऊ शकते, इथे 200 असतं किंवा इथे 50 इथे 25 असेल, इथे 200 असेल तर इथे 200 असताना काय येईल? मग इथे जर इथे 25 आहे आणि इथे जर 200 असेल तर त्यावेळेस काय येईल? तर 25 1 25 आणि 25 8 200 म्हणजे 25 8 येईल म्हणजे 1 8 हे प्रमाण आलं असतं। इथे 200 जर असतं तिथे काय आलं असतं? 8। परंतु या ठिकाणी काय? तर या ठिकाणी आपलं हे जे प्रमाण आहे हेच प्रमाण अगदी 1 4 आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे। त्यानंतर किरचॉफचा व्होल्टेजचा नियम रिकामी जागा संरक्षणाच्या नियमावर आधारित आहे। काय? किरचॉफचा व्होल्टेज नियम रिकामी जागाच्या नियमावर आधारित आहे। तर तो आहे संवेग। कशावर आधारित आहे? येथे पर्याय क्रमांक 2 संवेगवर तो नेहमीकरता आधारित असलेला नियम आहे। त्यानंतर जर मंडळाचा विरोध अचानक कमी झाल्यास तर त्याच वेळेस करंट काय होतं? तर आपण बघितलं की काय होतं? जेव्हा रेझिस्टन्स कमी होतो तेव्हा काय होतं? तर करंट हा वाढलेला असतो आणि म्हणून हा मंडळाचा जर विरोध म्हणजे त्याला रेझिस्टन्स कमी जर झाला तर इथे काय होतं? तर करंट हा वाढेल म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न होता ओहमचा नियम रिकामी जागासाठी लागू आहे। ओहमचा नियम रिकामी जागासाठी लागू आहे। कोणत्यासाठी होता? तर कार्बन रेझिस्टन्स। कशासाठी? तर ओहमचा नियम हा कार्बन रेझिस्टन्स साठी हा उपयोगी पडलेला आहे किंवा लागू होतो असतो। त्याच्यानंतर प्रत्येक रेझिस्टन्सची व्होल्टेज ड्रॉपची बेरीज ही त्या सर्किटला दिलेल्या एकूण सप्लायच्या रिकामी जागा एवढी असते। काय असते? तर जेवढं म्हणजे प्रत्येक रेझिस्टन्सचं व्होल्टेज ड्रॉपची बेरीज आहे तर ही त्या सर्किटला दिलेल्या एकूण सप्लायच्या म्हणजे पैकी दिलेली असते। तर सांगायचं तुम्हाला काय सांगताय तुम्हाला तर त्याचं उत्तर काय असेल? तर मग साधारणतः त्याचं उत्तर आपल्याला रेझिस्टन्स आहे का? नाही, तर त्याचं उत्तर आहे व्होल्टेज। त्याचं उत्तर आहे तर व्होल्टेज एवढी असते। प्रत्येक रेझिस्टन्सची व्होल्टेजची ड्रॉपची बेरीज ही त्या सर्किटला दिलेल्या एकूण सप्लायच्या व्होल्टेज एवढीच असते। कसे असते? तर व्होल्टेज एवढीच असते। सर्किटमधील रेझिस्टन्समुळे खर्च झालेल्या व्होल्टेजला रिकामी जागा असे म्हणतात। सर्किटमधील रेझिस्टन्समुळे खर्च झालेल्या व्होल्टेजला रिकामी जागा म्हणतात। त्याला काय म्हणतात? तर व्होल्टेज ड्रॉप 1 नंबरचा पर्याय काय म्हणतो? तर व्होल्टेज ड्रॉप असं म्हटलं जातं आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हा त्यातला बरोबर आहे। आता या ठिकाणी सुद्धा पहा 80 वॅटचे 4 फॅन 80 वॅटचे 4 फॅन 8 तास चालल्यास खर्च होणारी ऊर्जा काढा। याही ठिकाणी आपल्याला तो नियम आपण पाहिला होता। एनर्जी बरोबर पॉवर इंटू टाइम। एनर्जी काय? तर एनर्जी बरोबर पॉवर इंटू टाइम आहे। पॉवर इंटू टाइम म्हणजे आता इथे वॅट आहे म्हणजे पॉवर म्हणजेच आपण त्याला वॅट म्हणत असतो। किती आहे? तर इथे 80 वॅटचे किती आहे? तर 80 वॅटचे 4 फॅन आहे म्हणजे 8 चूक 32 म्हणजे हे 320 वॅट होईल। पॉवर किती झाला आपलं? बघ 320 वॅट झालेला आहे हे वॅट होईल आणि मग गुणिला टाइम किती आपल्याला? 8 तास आहे। किती आहे? तर 8 तास आहे। आता इथे पण याचा गुणाकार करून घेऊया किंवा भागीला इथे आपल्याला 1000 घ्यावाच लागणार त्याला किलोवॅट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे 800 किंवा हा 0 जरी काढला तरी चालतोय त्याला हा 0 काढून टाकायचा होता म्हणजे इथे आपल्याला
याच काम पडणार नाही आहे की नाही. इथे 8 दोन्ही 16, 16शी 6 हातचा आला 1, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25, तर 25. इथे 2 शून्य आहेत म्हणून इथे 0.2 पॉईंटवर द्यायचा म्हणजे 2.56 किलोवॅट्स. 2.56 किलोवॅट्स म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असेल. काय असेल तर हे सूत्र बघाल काय झालं, एनर्जी बरोबर पॉवर इंटू टाइम्स असे दिलेलं आहे. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय केलं आपण इथे तर इथे पहिल्याने 80 वॅटचे 4 फॅन होते म्हणून त्याला 8×32 म्हणजे 320 वॅट केलं आहे. म्हणजे पॉवर किती झाला आपला 320 वॅट गुणिला किती तास चालवले आपण तर 8 आवर्स चालवले आहेत. मग त्याला याला आपण काय किलोवॅटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे म्हणून आपण त्याला हजारनी भागितलेलं आहे. गुणाकार किती आला होता याचा 256 आला होता. 2 इथे शून्य आहेत म्हणून आपण काय केलं तर इथे 2च्या नंतर अगोदर इथे आपण किंमत दिली आहे म्हणजे 2.56 किलोवॅट्स आवर्स ही काय झाली होती त्याची किंमत झाली होती म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न होता जर 40 ते ओहम रेजिस्टन्स आणि 120 व्होल्ट पुरवठा जोडल्यास रेजिस्टन्स मधून वाहणारा करंट किती आहे. रेजिस्टन्स मधून वाहणारा करंट किती आहे. आपल्याला करंट काढायचा आहे. करंट काढायचा करंटचं सिम्बॉल काय तर आय आहे. तर त्याच ठिकाणी करंट काढत असताना आपण काय करतो तर येथे व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स हे सूत्र वापरतो. म्हणजे करंट काढायचं असेल तर व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स हे सूत्र वापरतो. इथे करंट आहे आपल्याला करंट काढायचं आहे म्हणून काय केलं व्होल्टेज किती दिलं तर 120 व्होल्ट आहे आणि रेजिस्टन्स किती आहे तर त्याला 40 आहे. हा शून्य कटला हा शून्य कटला 4 1 4 4 3 12 म्हणून उत्तर किती आलं होतं तर 3 एम्पियर म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता इथे संख्या जरी बदलली गेली तरी आपल्याला या सूत्रानुसार या सूत्राचा उपयोग करून आपल्याला त्याचा काय करतात करंट काढता येत असतो. म्हणजे करंट बरोबर V भागिला RR म्हणजे रेजिस्टन्स वापरला जातो. एवढा जरी प्रश्न आला काही जरी किमती बदलल्या तरी आपली त्याची किंमत काढता येईल. म्हणून हे सूत्र असतील ही सूत्र आपली चांगली आपण लक्षात ठेवायची आहेत की आपल्याला काय करायचे. या चॅप्टरमध्ये थोडीशी ही सूत्र येतं. ही सूत्र जर लक्षात ठेवली तर इथला आपला गोंधळच मनातला निघून जातो. एक आत्मविश्वास येतो की हे चॅप्टर मला जमतंच. या चॅप्टरचा कुठलाही प्रश्न आला तरी मला आता तो सोडवता येणारच आहे. ही आपली जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास इथे येत असतो. आणि म्हणून आता या ठिकाणी हे विषय प्रश्न आपले संपलेले होते. असेच प्रश्न तुम्हाला जर नेहमी करता पाहायचे असतील तर काय करा तर SR जीनियस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला SR जीनियस अकॅडमी कॉम्पिटिटिव्ह यूट्यूबला काय करायचं तुम्ही तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं होतं की जेणेकरून यानंतरचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. चला थँक्यू.